महाराष्ट्राच्या शूरवीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आजचा क्षण हा काहीसा हळवा आणि तितकाच अभिमानाचाही होता। देशाच्या रक्षणासाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या आपल्या लाडक्या सुपुत्राच्या शौर्याचा हा गौरव होता, जो मुंबईमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। निमित्त होतं बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी अभियंते आयोजित जरा याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते यावेळी शहीदांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला। शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यांनी आपल्या प्राणाची मला अभिमान वाटतो की माझं परवा पंढरपूरला एक व्याख्यान होतं। तिथे जाताना पंढरपूर अर्बन बँकेने केलेलं होतं। मी सांगितलं ते देवळात त्यांनी सोय केली, ती रांगेत न जाता म्हणजे देवळात तुम्हाला दर्शनाची सोय। म्हटलं आधी मला कुणाल दस्तगीरच्या घरी जाऊ द्या। 2 दिवसापूर्वी यांचा मुलगा बँकेत बसला असताना सहज त्याला फोन आला आणि तो सैन्यात गेला आणि 2 दिवसानंतर त्याच्या घरी बातमी येते कुणाल नाही, तुमच्या आमच्यासाठी लढताना गेला होता। विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायच्या आधी मी त्याच्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं। ह्यांच्यामुळे आमचा देश सुरक्षित आहे। की ज्याच्यामुळे आपण आमच्या उद्याचे नियोजन करतो। आज इथे बसून आपण ठरवू शकतो की उद्या आपण ऑफिस गेल्यावर अमुक करणार, उद्या आपण असं केल्यावर अमुक करणार। त्याचं कारण एकच की कुठेतरी सरहदवर एक जवान उभा आहे आणि ते म्हणतात तुझ्या उद्याचं तू नियोजन कर, मी करतो। शेवटी मी एकच म्हणेल, दिस इज अ डे टू फायनली कमिट आवरसेल्व्स दॅट वी विल बी सिटिझन्स वर्दी ऑफ दिस आर्मी। आमच्यापर्यंत कधीही न पोहोचणारी शहीद लोकांची, शहीदांच्या कुटुंबियांना जवळून बघता आलं की हे महान व्यक्ती, हे महान कुटुंब ज्यांनी आपल्या घरातली रत्न, आपल्या घरातली मुलं देशसेवेला पाठवली, ही कुटुंब म्हणजे भारत मातेच्या गळ्यातला नवरत्न हार आहे। मी जितका जवानांना शतशत प्रणाम करते तेवढाच त्यांच्या कुटुंबियांना पण माझा शतशत प्रणाम। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।